इथे मेक्सिकोमध्ये एक लोककला आहे आणि ती लोककला हे 4 लोक उलटे लटकून त्याची लोककला सादर करत आहेत. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. ट्रॅव्हल मेलडीज ऑफ बालाजी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी बालाजी रंजना अधिकराव शिंदे स्वागत करतो तुमचं सर्वांचं एका नव्या शहरात एका नव्या व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे मेक्सिको देशातल्या कोस्टा माया या पोर्टवर. मी खूप सारी धमाल इथे करणार आहे. इथे बर्ड अभियारी आहे आणि आपण डॉल्फिनसोबत स्विमसुद्धा करू शकतो. तो सगळा अनुभव मी इथे घेणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आपल्या मुंबईच्या खाडीमध्ये बऱ्याचदा मी फ्लेमिंगो बघितलेले आहेत, पण ते आपल्यापासून खूप लांब असतात. इथे मला एवढ्या जवळून फ्लेमिंगो बघायला मिळत आहेत. हे फ्लेमिंगो इथेच असतात, काय माहिती इकडून उडून दुसरीकडे का जात नाहीत ते. मित्रांनो, मी आता इथे असलेल्या बर्ड अभियारीमध्ये आलो आहे. माहुआ गावामध्ये जे काही पक्षी आजारी पडतात किंवा त्यांना दुखापत होते त्यांना इथे आणलं जातं आणि मग त्यांचे उपचार केले जातात आणि मग पुन्हा त्यांना जंगलामध्ये त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये सोडलं जातं. आता मी ते बर्ड्स वेगवेगळ्या जातीचे बर्ड्स आहेत इथे ते बघायला जातो आहे. आणि ह्या एरियामध्ये पूर्ण या क्रिएट केलेल्या एरियामध्ये त्यांचे वेगवेगळे केजेस आहेत, वेगवेगळे पिंजरे आहेत आणि टोटल 7 असे लाकडी पूल आहेत. ते लाकडी पूलवरून आपल्याला जावं लागतं आणि वरतून व्ह्यूज खूप छान दिसतो. इथे लोक खाली सनबाथ घेत आहेत आणि इकडे पूल आहे, छान वाटतंय. आता बर्ड्स बघूया मस्त मस्त. गुहा टाईपमध्ये बनवलेलं आहे, तिकडून आपल्याला जावं लागतं. अंधार भरपूर आहे. वाव, कसलं भारी. मित्रांनो, इथे एंट्री केल्याच आपलं स्वागत या 2 मकाऊंनी केलेलं आहे. काय मकाव. हे खूप सारे छोटे छोटे पक्षी, छोटे छोटे चिमण्या आहेत. जावा स्पॅरो आहेत. हे जे ग्रे कलरचे दिसत आहेत ते जावा स्पॅरो आहेत. आणि ओ मस्त. हे सगळे पक्षी मी आतापर्यंत फक्त पिंजऱ्यामध्ये बघितले होते. आज पहिल्यांदा एवढ्या जवळून आणि अशा ओपन एरियामध्ये बघतोय आणि त्यांना असं मोकळं उडताना बघताना भरपूर छान वाटतंय. बघा कसे कसे खात आहेत ते जावा स्पॅरो आहेत. काय इकडे बघा, ह्या जावा स्पॅरोने लाकडामध्ये त्याचं घरटं बांधलंय. तो बनवतोय आता, प्रोसेसमध्ये आहे वाटतं. मित्रांनो, ह्या अभियारीमध्ये सन कनूर आणि ब्लॅक बेली डक ठेवलेले आहेत. ते मागे वरती सगळे सन कनूर आहेत, ते पिवळ्या केशरी रंगाचे. आणि इकडे बदक बसलं. इथल्या पक्ष्यांनी त्यांची जोडी ऑलरेडी निवडलेली आहे. इकडे एक जोडपं बसलेलं आहे. इथे वरती अजून 3-4 जोडपी आहेत. तिथे एक आहे, तिकडे वरती पण एक जोडपं आहे. जोडीने बसलेत सगळे. तिकडे पण आहेत भरपूर सारे सन कनूर आहेत इकडे. आता दुसऱ्या पिंजऱ्यात जाऊया.
इथे त्यांनी एक गोष्ट केलेली आहे की ते पक्षी बाहेर जाऊ नये म्हणून अशा जाळ्या लावलेल्या आहेत आणि प्रत्येक पिंजऱ्यामध्ये जायच्या आधी 2-2 दरवाजे लावलेले आहेत. एक दरवाजा उघडायचा, तो बंद करायचा, मग दुसरा दरवाजा उघडून आतमध्ये जायचं, तो बंद करायचा, मग आपल्याला पक्षी दिसतील. वा मित्रांनो, इथे एक पिवळ्या रंगाचा कोणता तरी पक्षी आहे, मला त्याचं नाव माहीत नाही. खूप सुंदर दिसतोय तो. इथे वातावरण खूप छान झालेलं आहे. रिमझिम पाऊस सुद्धा पडतोय, छान वाटतं, थंडगार अशी हवा सुटलेली आहे. लवकरच आता हिवाळा चालू होईल आणि तिकडे ह्या 3 क्रूज शिप लागलेल्या आहेत. ती आपली MSC शिशोर सुद्धा तिथेच आहे. रॉयल कॅरेबियनची हार्मनी ऑफ द सी आहे. अजून एक ब्रिज. आणि इथे खाली मार्केट सुद्धा आहे, बार आहेत, स्पा सेंटर आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आपण घेऊ शकतो. जास्त करून आपण फक्त हिरव्या रंगाचे पोपट बघतो, पण इकडे निळ्या, पिवळ्या आणि काही केशरी रंगाचे सुद्धा पोपट आहेत. सगळे वरती बसलेले. खूप फ्रेंडली आहेत ते. त्या मागे जो माणूस आहे त्याच्या खांद्यावर बसलेला आहे एक पोपट. ते वरती लाकडी बॉक्स सुद्धा ठेवलेले आहेत, जेणेकरून हे पक्षी त्या लाकडांमध्ये घरं घालतील, अंडी देतील आणि त्याच्यामुळे त्यांची संख्या सुद्धा वाढेल. खूप चिवचिवाट करतायत. इथे एक पक्षी आहे, या झाडातून हा दिसून सुद्धा येत नाही, पण त्याची मागची शेपटी किती सुंदर दिसते बघा. आता त्याने कलर दाखवला, हे सगळे निळे निळे पंखांचे रंग मोरासारखेच दिसत आहेत. वाव मित्रांनो, ह्या ब्रिजच्या खाली जो हा पूल आहे, त्या पूलमध्ये डॉल्फिन्स आहेत, रिअल डॉल्फिन्स. त्या डॉल्फिन सोबत आपण इंटरॅक्शन करू शकतो. ते आपल्याला टाळी देतात, हग करतात आणि किस सुद्धा करतात. आपण त्याच्या बेलीवर झोपून ते आपल्याला छोटीशी राईड सुद्धा देतात. मी आता लवकरात लवकर खाली जाऊन हा एक्सपिरियन्स घेणार आहे. एकंदरीत खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप सारे छोटे पक्षी, काही चिमण्या मला बघायला भेटल्या. आता आपण दुसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे जाऊया.
हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. लाईफ इज ॲडव्हेंचर, आयुष्य खूप सुंदर आहे.